आता तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही जेवताना दिसतोय. आम्ही तर कढईतच चालू केलंय. घासायची ना कढई त्यामुळं तुम्हाला वाटत असं मी खात नाही त्या पेत नाही त्या काय करतात त्या तुमच्याकडे दाखवा मला कसं होत आहे त्याच्या पोटात दुखतंय. पोटात नाही करत आधीच ना चांगले केले तरी व्हिडिओ अगं नाव ठेवणाऱ्याच्या आईचा घो चांगलं त्यांना काय बी माणसाला आपण वाईटच आहे म्हणजे आपलं वाईटच दिसणार ना. आता सांगितलं ना मी स्वतःच ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून. आता काय जण म्हणतात कढईत खायचं नसतंय का कढई काय भांडण आहे का खाली पंतर वाईट खाण्यापेक्षा हे चांगलंय ना घासायचे कढईत. आज मटण खाऊ वाटलंय पण आणायचं कसं आज कामावून घरा मटण बिटण मी एकटी कुठे हिंडू बाया कुत्र्यावाने इकडं तिकडं 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 मस्त पैसे करा मी येतो तेव्हा कामावरला मी पण येणार आहे कामावर. मी रविवारपर्यंत कुठं हलणार नाही आता. आज शुक्रवार उद्या शनिवार परवा दिवशी रविवार घ्यायची सुट्टी आहे. रविवारी घेतले तर घेतले नाही तर सोमवारी सुट्टी घेणार आणि 3-4 दिवस कामं करणार. बघा ताई बरं नसते ना ठेस आहे का गं? कवाचा कधीचा कवा केलेला असं की 10-15 दिवस झालेलं. बया किती यूज घेत असतं काल चोकलीला फोन केला होता मी. बाय म्हणलं चिकन बिकन आणून खावा म्हणलं पाठवते पैसे. चोकली म्हणते गप आहे बाई मम्मी आता खवळते मला. मी म्हणलं का म्हणजे तुझ्या मम्मीकडून पैसे घ्यायचं नाही सण्याला आपल्या पैसे ठेवले तू राहते मग का तुझ्या आईने पैसे द्यायचं का. म्हणलं नाही ग बाय म्हणलं तसं नसतं. आता कावीला थोडं सामान घेऊन द्यावं लागेल तिला खायला साबणा मग ते कावीचा सुद्धा अजून फोन नाही. छोकडीचा झाला काल फोन. मी म्हणलं सन्या करून तर करा म्हणलं. म्हणलं अगं मग काय करायचं तुझं वाईट दिवस चालू आहे. मी म्हणलं कुठं वाईट दिवस नाही चालू चांगलं दिवस आहे तर म्हणून तुम्ही माझ्या जवळ असल्या मला हातपाय हलवायला येत नाही म्हणलं तुमचीच काळजी लागते. कुठे गेला असं काय खाल्लं असं शाळेत सोडायला जायचं शाळेतनं घेऊन यायचं हेच काळजी असते म्हणलं. आता उलट म्हणलं मला काळजी राहिली नाही म्हणलं तुमची कुठं जायचं नाही यायचं काय. आता म्हणलं उलट मी हातपाय हलवाय मोकळी झाली म्हणलं वाईट नाही काय फोन बिन का करत नाही म्हणलं. मला म्हणतं अगं मम्मी तू कामात असते ग मग तुला डिस्टर्ब करू वाटत ना. म्हणलं आगावच झालाय आता कुठे आहे म्हणलं आता गेले कामाला. बरं बरं म्हणलं त्यांच्या डब्यासाठी काय केलं आता रूम मालकीने आपल्याला खोली सोडायची म्हणजे त्यांना सांगितलं नाही रूम सोडा मी सोडायला लागले रूम. आता रूम सोडायचं कारण तुम्हाला सांगते त्यांच्या नातीचं लगीन आहे मग त्यांना रूम पुरवतो. त्यांची काय मोठी चाळ बी काय नाही तेवढंच आपल्याला जेवढी रूम दिली ना त्यांना तीच रूम आहे. मग ते त्यांना पण पर्सनल पण वापरायला लागते. मग आता लग्न आहे म्हणलं त्यांना ते रूम लागन मग आता आपल्याला रूम बघायचं. त्याच्या नातीचं लग्न आहे ना मग त्या म्हणलं की राधा थोडे दिवस कर ऍडजस्ट. म्हणलं स्वातीपाशी राहावं आणि तर भाऊजीला पण या जायला लांब पडतं ना मग त्यांचं पण रूम चेंज करायचं प्लॅनिंग आहे. स्वाती सांगा त्यांच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तिचा कंटेंट आपल्याला नाही घ्यायचा. स्वाती म्हणते खाल्ल्याला दाखवायला व्हिडिओ मध्ये कुणाचं मन कसलं कुणाचं मनाचं नाही काय
ते रोज आपण खायचं त्यांनी बघायचं. करा तुम्ही काय तुम्ही पण खाताच ते उलट आम्ही खातो हे पण दाखवायचं असतं ना. मला वाटतं 4 माणसाचं नाही नाव ठेवून घ्यायचं. आणि कोण कौतुक करतंय? माझं कौतुक केलं तर तुला नाव ठेवतात, तुझं कौतुक केलं तर मला नाव ठेवतात. नाही खाऊ. एक घास 32 वेळा चावते का नाही ते कळत ना. म्हणजे चांगले कमेंट करणारच काय नाही. ते धन्यवाद. ते काय लाईक करत असतात ते कमेंट टाकत नाही ते. पण वाईट बोलणाऱ्याला काय तर कंटेंट न गवय. वाचक वाचक खाते आणि मचक मचक खाते. तुम्ही डायरेक्ट पोटातच टाकता. तुम्ही तिथनं काहीच करत नाही. नाकात नाकातनं नाही इथनं डायरेक्ट पोट बेबीत असं. कसं झालंय जाऊ का? आता मला टेन्शन आलंय. आता कामाला जाऊ का रूम बघायला जाऊ. आणि समजा गाडी आणली तर गाडी लावायला जागा नाही. आता कामाची तर सुट्टी घेऊ शकत नाही. रूम बघायला जायचं म्हणलं तर सकाळचा टाइम पुरत नाही. कारण उठते 10 वाजता. आंघोळ करूच तर नाश्ता करूच तर कामाचा टाइम होतो. मग आता हात धुवून तरच कामाला जावं लागेल. केस सुद्धा विचारले नाही ते कशी येणे आपल्या. केस कसं झालं माझी जुल्फे बघा. जुल्फे मेरे बिखरा. ते मावशी काय म्हणत होते आता तू पहिली चांगली दिसत होती ग. मला तेव्हा टेन्शन नव्हतं म्हणलं करून खात होतो पण सुका दागाच खात होतो. आता परपंच कळायला लागला म्हणलं परपंचाच्या नादाला लागले म्हणलं ते अंगाला मास सुद्धा राहिलं नाही. आधी परपंच संसार कळत नव्हता. खाऊन पिऊन खुश होते. आता संसार परपंच कळायला लागला ते आता अंगवाड लागला. व्हिडिओ मध्ये कपडे दिसेल तुमचे. मी झोपली होती का उचलले सुद्धा नाही तसं आवरलं. आता उचलून ठेवते की ते म्हणते नाही आपण अजून माहिती राधा माझ्या हातून परपंच हाय हातून उचलायला सुद्धा टाइम नाही भेटत मला. फोटो काढायचा मला जेवताना. गुड मॉर्निंग. कितवीला आहे का शाळेला? 8वीला? 8वीला आहे बाई. तिला विचारलं कितवीला आहे का? गुड मॉर्निंग म्हणलं की तुम्ही गुड मॉर्निंग बोलले. कितवीला आहे म्हणलं की ते 8वीला. असं काय का मला कामाला जाऊ वाटत ना. तू सकाळ सकाळ कटाळा दाखवते मला आणि मला बी हलू वाटत नाही मग. पण एकदा कामावर गेलं की काय मला आधी पोरांची गाडी म्हणून वाटतंय मला मन झालं नाही काम. चल मग चल पैसे तिथं ह्याच्या स्टँडवर म्हणून फाटके साडी घाल तू बी मी बी. आणि तिथं कुठं तर काळं बिळं काय असलं ना ट्रॅक्टर बिक्टर उभा असला तर तिथलं काळं किंवा अंगाला इसकटो आणि बसू. जर्मनची ताट आहे का? ते म्हणते रे तुझे धंदा करते तुला काय रोज आलाय बळ किती प्रश्न काम करा का हात पाय दिसले तर केलं म्हणायचं पण पगार अजून लेट आहे म्हणायचं. पगाराचा महिना भरला नाही म्हणायचं. पण आता असं करा की एक पांगुळ काढा. मला पालखी बी चालू आहे. मी बसते तो ढकल. काही गरज नाही. पैसा काही गुतवलाय त्या मॅडमने काय करावं. महिना झाल्यावर मला डोळ्याला फिरते ते नेत्र माझे. व्हिडिओ कॉल करते मग येते शाळेत. स्कॅनर घेऊन बसू. स्कॅनर पैसे देत नाही कोण चिल्लर नसते. आजकाल एसटी वाले पण उतरवतात रुपयासाठी. मी तर स्कॅन करूनच तिकीट काढते. स्कॅनर दाखवल्या मग ते भीक मागायचं काय गरज आहे का तुला? का स्कॅनर काय भिकाऱ्याकडे नसतं का? गरीबाकडे पण असतं का? नसतं. ते मला कुठं आलंय फोन पे खातं बितं ते खोललंय म्हणायचं. फक्त पैसे नाही तर बाकी सगळं हाय म्हणायचं. म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड सगळं आहे म्हणायचं. फक्त पैसे नाही तर म्हणून बसलोय मला.
काम देऊन गेलं सगळं. आज धुणं भांडी सुद्धा राहिलंय. तू देखील बघ. मला वाटलं सोडते अंड खायचं का चांगलं नाही. चांगलं आहे की खावा, मला नाही आवडत खायला. मला यासाठी तुम्ही झाकून ठेवलं होतं मग इथं काळ घ्यायला लागलं. भाकरीचं मनवर आहे आज शुक्रवार आहे व या अंड खायला. असं त्या कोण वाटतं हिला पाळणार असल्यामुळे देवा धर्माचं असल्यामुळे. अगं मी नाही पाळत पण कमेंट वाचून ते व्हिडिओ बघून पाळते ते काय त्यांच्यासाठी तर पाळावं लागतं ते. लय अंधार दिसतंय. कुठे जाता होता कामाला? कुठंच नाही. मग डबा घेऊन चालला अहो, तिथं कचरा टाकून देत नाही. म्हणून काय आणि चालतो मग सगळी स्वच्छता केली. हां 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 मग ते असं आपण हातात नेलं का नाही की मग ते लगेच डाऊन ठेवतात. मग ते तिला कचरा टाकू मग. त्या दिवशी तर मग मैत्रीला चालली होती आणि घरात दरवाजा बंद असला की लय वास मारते ना. हां मग म्हणलं न्याव त्या बाईने म्हणा ते कचरा मी टाकून म्हणून माझ्या मागं आली. असं केलं नाही तर मला कोण आलं कचरा टाकून गेलं. शेवटी मी ते कचरा गावाला गेली. मग म्हणलं आता जाऊ मग दे. कचऱ्याची गाडी आल्यावर यायचं खाली येते गाडी. लय सकाळची येते ती आणि मी लवकर उठत नाही ना. हां 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 त्यामुळे म्हणलं त्या पिशवीत कचरा टाकायचा. आणि बरोबर जाताना ते कोण बघते दादा पिशवीत का असं आहे का? मी म्हणते कामाला जाताय तुम्ही कामच नाही आवडत. जाते मम्मी पैसे दिवसभर बसायला. यायचं का कामाला आमच्या संग? कुठं जाता? इथं जवळच आहे. कंपनी थांबा एक मिनिट.